व्हिडिओ शूट करणाऱ्याचा मोबाईल खेचला. मराठी नाही बोलूंगा असं म्हणाला. मराठी बोलणार नाही. मराठी बोलणार नाही. सुरक्षा रक्षकाला ही मुजोरी दाखवणं कसं महागात पडलं, मनसेनं नेमका कसा धडा शिकवला, सगळं जाणून घेऊ. हा व्हिडिओ आधी बघा. बोलणार नाही. मराठी बोलणार नाही. तू माझा मोबाईल घेतला, मी तुला सांगतो कोण. मराठी बोलणार नाही. नवी मुंबईतील सीवूड्स परिसरातला हा व्हिडिओ. NRI कॉम्प्लेक्स सोसायटीत मराठी भाषेवरून वाद झाला. पुरुषोत्तम सिंग या परप्रांतीय सुरक्षा रक्षक आणि रिक्षा चालकात हा वाद झाल्याचं समोर आलंय. सुरक्षा रक्षकानं मराठी रिक्षा चालकाशी वाद घातल्याचा आरोप आहे. रिक्षा चालकाने व्हिडिओ शूट करायला फोन बाहेर काढला तेव्हा सुरक्षा रक्षक पुरुषोत्तम यानं त्याचा मोबाईल खेचला. रिक्षा चालक जेव्हा म्हणाला मराठी बोलणार का, तेव्हा पुरुषोत्तम सिंग मुजोरी दाखवत मी मराठी नाही बोलूंगा असं म्हणाल्याचं या व्हिडिओत दिसतंय. रिक्षा चालकाने पुरुषोत्तम सिंग याचा व्हिडिओ काढला. त्यानंतर हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. दरम्यान या घटनेची तक्रार मनसेकडे गेल्यानंतर मनसे कार्यकर्त्यांनी पुरुषोत्तम सिंग या सुरक्षा रक्षकाची भेट घेतली. घटनास्थळी मनसे पोहोचली आणि त्यानंतर सुरक्षा रक्षकाला मनसेनं जाब विचारला. सुरक्षा रक्षकाला जाब विचारत मनसेनं त्याच्याकडून माफी मागवून घेतली. मनसे तिथं पोहोचल्यावर नेमकं काय घडलं तुम्हीच पहा. मराठी आलं नाही, मराठीचा अपमान केल्याची माफी मागतो. मराठी नहीं आने के कारण मैं माफी मांगूंगा. और मराठी मैं अभी सीखूंगा. मैं अपनी प्रैक्टिस सीखूंगा. शेलार साहेब, याला कामावर घेऊ नका. ठीक आहे. जोपर्यंत ह्याच्या पुढची जबाबदारी तुमची, आम्ही येणार परत. जोपर्यंत ह्याला मराठी येत नाही बोलायला, तो पण ह्याला कामावर घेऊ नका. तुमच्या प्रत्येक वॉचमॅनला मराठी यायला पाहिजे बोलायला. तिथं लोकांशी संपर्क साधतात नाही लोक. लोकांशी बोलावं लागतं की नाही? मराठी यायला नको. आणि यांच्या एवढी मस्ती डायरेक्ट बोलावं. वरने मराठीचा अपमान करायचा. तुम्ही काय करणार बघा, तुमच्याकडे जेवढा स्टाफ असेल ना त्याला सगळ्यात तंबी द्या. आता आम्ही वेगळी देऊ. मग त्यांना एका भाषेत सांगतोय, तुम्हाला जर नसेल मराठी येतं तर ऍटलीस्ट बोला की आम्ही प्रयत्न करतोय. तुमच्या बोलणार की आम्ही बोलणार नाही, तो आतमध्ये जाऊन पडणार. तुमचा जेवढा स्टाफ आहे ना, तुम्ही म्हणता 22 आणि 24 80% मराठी पाहिजे. पहिली गोष्ट सांगतो, मराठी असेल पहिले त्यांना काढून टाका. कळलं का? हे ते 2-2 महिन्यापूर्वी आलेल्या लोकांना तुम्ही इथे घेणार आणि यांना मराठी येतं, हे आमच्यावर चढणार काय? आपल्या मराठी लोकांवर चढणार एकटा दिसला तर? मराठी शाप भेटत नाही का तुम्हाला? देऊ का आम्ही? मराठी भाषा भेटत नाही काय? देऊ का आम्ही? तुम्हाला देऊ का? तुम्हाला या पगारात काम करणार तुम्हाला बरीच मुलं देतो, चांगली मुलं, पटकोरी मुलं देतो तुम्हाला. नकोच का तुम्हाला? सगळ्याला सांगायला घरी असलावा. दरम्यान सुरक्षा रक्षकानं आपल्या वर्तनाबद्दल माफी मागितली आहे. सुरक्षा रक्षकाला मराठी भाषा शिकेपर्यंत कामावर ठेवू नये अशी मागणी मनसेच्या वतीनं करण्यात आली आहे. या घटनेमुळे परिसरात काही काळ तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं. पण प्रश्न उपस्थित हा होतोय की या परप्रांतीयांची मुजोरी कधी थांबणार? मराठी नाही बोलूंगा असं थेट म्हणणाऱ्या या परप्रांतीयांना एवढी हिंमत येते कुठून, असा प्रश्न यानंतर उपस्थित होतोय. तुम्हाला या सगळ्यांबद्दल काय वाटतं? तुमची मतं कमेंटमध्ये सांगा. लोकमतला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका.